बातमी नागपुरात आजपासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध होतोय। रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। गजानन, नेमकं काय म्हटलंय, काय अपडेट? नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून साखळी उपोषण सुरू होत आहे। आपण बघू शकतो, मी सध्या आहे नागपुरातील संविधान चौकामध्ये। याच ठिकाणी हे उपोषण होत आहे आणि या ठिकाणी जे होर्डिंग्स लागलेले आहेत त्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे, पहिलीच मागणी आहे की मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ही पहिली मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या आंदोलनाला भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके यासह इतरांचाही पाठिंबा, विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि ते सगळे नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत। आपण ही तयारी या ठिकाणी बघू शकतो। 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। साखळी उपोषण सकाळी 11 वाजतापासून 3 वाजेपर्यंत हे साखळी उपोषण असणार आहे। एकीकडे जरांगे पाटील, आपण तयारी परत एकदा दाखवतोय, हे बघा, जरांगे पाटील यांनी एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागितलेलं आहे, परंतु त्याचा विरोध करण्यासाठी या प्रकारे या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन आहे। दुसरी मागणी आहे, अतिवृष्टीमुळे पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे त्वरित करावे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे की बहुतांश ओबीसी समाज जो आहे तो शेतकरी ची जी मागणी आहे त्यासाठी हे आंदोलन होणार आहे, साखळी उपोषण होणार आहे। या संदर्भात गजानन अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।